नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नांदेड महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज बालाजी कल्याणकर यांची रॅली निघत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मागे मोठ्या प्रमाणात जनता उभं टाकलेली पाहायला मिळते. काय सांगणार साहेब, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, मोठ्या प्रमाणात नागरिक तुमच्या मागे दिसतात. आज तरोडा खुर्द प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सर्व चारही उमेदवार आज प्रचार राहिले. इथून स्वामी समर्थ पासून सुरुवात झालेली आहे आणि इथून चांगला प्रतिसाद सर्व जनतेचा भेटत आहे. आणि जे आज या शिवसेनेच्या जनता पार्टीचे 100% 4ला 4 हे शिवसेनेचे उमेदवार 16 तारखेला विजय होतील. भाजपच्या नंतर शिवसेनेची सभा झाली. भाजपच्या खुर्च्या खाली होत्या, तुमची सभा यशस्वी झाली का? भाजपच्या खुर्च्या खाली होत्या, तुमची यशस्वी झाली का? यशस्वी होईल. नक्कीच तर आपण पाहू शकता बालाजी कल्याणकर यांची रॅली निघालेली पाहायला मिळते. एकंदरीत मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद भेटताना पाहायला मिळतोय. बालाजी कल्याणकर नागरिकांचे हात जोडताना पाहायला मिळतात. एकंदरीत त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय हे पाहायला मिळतोय. महापौर शिवसेनेचा उत्साह सगळा साहेबांचे काम, साहेबांचा विकास, काय कामं केलेले साहेबांनी, भरपूर कामं केले साहेबांचे. 50 वर्षात काम होता असं कामं केले साहेबांना. टेन्शन घ्यायचं काम नाही. विरोधाने बोलत राहतात, चलत राहतात, त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. आपण कामात उत्तर देऊन टाकायचं. जवान म्हणतात आल्याच्या नंतर काय कामं करणार आहात तुम्ही? भरपूर विकास करायचा आम्हाला नांदेडचा. आठवणी सगळं आठवते. 50 वर्षात भरपूर मी सुद्धा मेहनत केली आहे. रात्र दिवस मेहनत केली मी भावाच्या माझ्या पुतण्याच्या मागणी 24 घंटे सेवा करा राहील. अजून काही टेन्शन घेऊ नका आम्हाला. पण भावाच्या मागा घंटे आपण पाहिलं असं मोठ्या प्रमाणात नागरिक बालाजी कल्याणकर यांच्या मागे उभं टाकलेले पाहायला मिळतात. एकंदरीत पाहायला गेलं तर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज बालाजी कल्याणकर यांची रॅली निघालेली पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात या प्रभागात कामं झालेत असं बालाजी कल्याणकर म्हणतात. आता महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. तेव्हा चपटे DC9 मराठी न्यूज.